नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. 9 डिसेंबर 2024 ला बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची अमानवीय पद्धतीने, निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. आणि संतोष देशमुखांच्या हत्येनंतर राज्याच्या केंद्रस्थानी प्रामुख्याने बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी, बीड जिल्ह्यातल्या राख उद्योग, बीड जिल्ह्यातले कारखाने, बीड जिल्ह्यातली ऊसतोड कामगारां, हे सगळेच विषय जे आहेत ते केंद्रस्थानी आल्याचं पाहायला मिळालं. आणि यानंतर आता बीड मध्ये जर आपण पाहिलं तर बीड हे राज्याचं केंद्र बनल्याचं पाहायला मिळालं. अनेक नेते, अनेक पुढारी जे आहेत ते बीड मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाले. बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन, मोर्चे सुरू झाले. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी एक आदेश काढलेला आहे, जो आदेश खरं तर फार महत्वाचा मानला जातोय. शिवकुमार स्वामी यांनी आजपासून जमावबंदीचे आदेश जे आहेत ते काढलेले आहेत. आज मध्यरात्रीपासून हे जमावबंदीचे आदेश लागू होणार आहेत. 28 जानेवारी पर्यंत बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदी असणार आहे. या काळामध्ये 4 पेक्षा अन्य जमावांना जे आहेत ते एकत्र जमण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. आंदोलन, मोर्चे जे आहेत ते बीड जिल्ह्यामध्ये आता कोणीही करू शकणार नाही. आजपासून बीड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जमावबंदीचे आदेश जे आहेत ते अप्पर दंडाधिकारी जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे आदेश जे आहेत त्यांनी स्वतः हे आदेश जे आहेत ते काढलेले आहेत. 28 जानेवारी पर्यंत हे आदेश जे आहेत ते काढण्यात आलेले आहेत. बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सातत्याने आंदोलन जे आहेत ती सुरू होती. 25 जानेवारी पासून मराठा समाज जो आहे, म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी हा आंदोलनाची हाक दिल्याप्रमाणे सामूहिक आमरण उपोषण देखील सुरू होणार आहे. आणि या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून खबरदारीचा उपाय म्हणून देखील शिवकुमार स्वामी यांनी हा आदेश जो आहे तो काढला असावा, किंवा त्या अनुषंगाने चर्चा केली असावी असं बोललं जातंय, किंवा त्या अनुषंगानेच हे आदेश काढले गेले जातील असं देखील बोललं जातंय. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख जे आहेत ते त्यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यामध्ये वारंवार आंदोलन बीड मध्ये होत होते. म्हणजे 28 तारखेला मागच्या महिन्यामध्ये बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील मोर्चा निघाला होता. त्यानंतर बीड मध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे. याच पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हा दंडाधिकारी जे आहेत शिवकुमार स्वामी त्यांनी आता हे जमावबंदीचे आदेश काढलेले आहेत. आणि या बीड जिल्ह्यामध्ये आता संपूर्ण जमावबंदी जी आहे ती करण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू होणार आहे. 4 पेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. यासोबतच आंदोलन आणि मोर्चे जे आहेत ते आता होऊ शकणार नाही आहेत. आंदोलन आणि मोर्चे बीड जिल्ह्यामध्ये करण्यास पूर्णपणे मज्जाव करण्यात आलेला आहे. 28 जानेवारी पर्यंत हे संपूर्ण आदेश जे आहेत ते काढण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर आता हे जमावबंदीचे आदेश लागू केल्यानंतर आता त्याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटतात हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. आणि या सगळ्या बाबतचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.